Hello, good morning everyone. Now today we will learn new part in parts of speech. Part of speech means words are divided according to their position and usage in a sentence, and it is called parts of speech. The parts of speech are 8, means there are 8 number. The noun, adjective, the pronoun, the verb, the adverb, the preposition, conjunction, and the introduction. Now let us see what is meant by conjunction. Means in English, conjunction in English grammar. Now today, let us see conjunction. In Marathi, conjunction means conjunction means in Maraठी समूहवाचक शब्द किंवा जॉइनिंग वर्ड. Exact conjunction means conjunction, this word used in a sentence. Conjunctions are words used to connect the word, phrase, clauses or sentence. Means conjunction. Now it is given the simple definition. Means here given what is the simple definition of conjunction. Means what is conjunction? And conjunctions are words that join together other words or groups of words. Means a coordinating conjunction connect the words, phrases and clauses of equal importance. The main coordinating conjunction are and, or and but. म्हणजे आपल्याला इथं कंजक्शन म्हणजे इथं सांगितलेलं आहे जॉईनिंग वर्ड. टू वर्ड्स किंवा टू वर्ड्स ते जॉईन करतात. मग त्यामध्ये टू वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस त्यामध्ये इक्वल टू क्लॉजेसला इक्वल इम्पॉर्टन्स आहे. त्यावेळेला आपण अँड, ऑर अँड बट हे कंजक्शन आपण यूज करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला सिम्पल डेफिनेशन दिलेलं आहे. कंजक्शन इज अ वर्ड दॅट कनेक्ट्स ऑर जॉईन्स क्लॉजेस वर्ड्स, phrases together in a sentence. Means conjunction are used to coordinate words in a sentence. But although while are some common conjunctions, there are 3 types of conjunction. म्हणजे इथं आपल्याला कंजक्शन हा शब्द आपण एक जॉईन करण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी, एक्झॅक्ट काय कनेक्ट करण्यासाठी तर टू वर्ड्स, टू क्लॉजेस, टू फ्रेजेस एकत्र करण्यासाठी आपण कंजक्शनचा वापर करतो. आणि त्यामध्ये जे आपण रेग्युलरली यूज करणारे कंजक्शन आहेत ते बट, अल्दो, वाईल हे काय आहेत की हे कॉमन कंजक्शन आहे जे आपण रेग्युलरली हे कंजक्शन यूज करत असतो. म्हणजे कंजक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्पीच. इथं आपल्याला देर आर 3 टाईप्स ऑफ कंजक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि कोरिलेटिव्ह कंजक्शन. आपल्याला ग्रामरच्या काय टेक्स्टबुकमध्ये ह्या कंजक्शनचे वेगवेगळे आपल्याला प्रकार दिसतील. कायमध्ये अशा पद्धतीने प्रकार केलेत, कायमध्ये त्याच्या जे कंजक्शन वर्ड आहे त्या वर्डनुसार सुद्धा त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. पण आपल्या लक्षात आलेलं आहे कंजक्शन मीन्स जॉईनिंग वर्ड. बट व्हॉट जॉईन? बिटवीन टू वर्ड्स, टू क्लॉजेस अँड टू फ्रेजेस याला जॉईन करतो. त्यानंतर आणखी एक आपल्याला डेफिनेशन दिलेलं आहे कंजक्शनची. तर कंजक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड यूज्ड इन इंग्लिश. म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये आपल्याला एक रेग्युलरली आपल्याला कंजक्शनचा यूज किंवा वापर करावाच लागतो. अँड यू यूज देम एव्हरी डे. अ कंजक्शन इज अ वर्ड अँड दॅट जॉईन्स पार्ट ऑफ सेंटेन्स मीन्स फ्रेजेस ऑर अदर वर्ड टुगेदर. म्हणजे आपण अगोदर पण बघितलेलं आहे कंजक्शन हे काय आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आपण ज्यावेळेला इंग्लिश लँग्वेजचा यूज करत असतो त्यावेळेला आपण डे टू डेला आपल्याला कंजक्शनचा वापर करावाच लागतो. आणि त्यामध्ये ते जॉईन काय करतं, जॉईन पार्ट्स ऑफ सेंटेन्स, फ्रेजेस
or other word together. Conjunctions are used as single words or in pairs. Example, but or used by themselves where neither nor, either or, and conjunction pairs. Let us see next part. Next, type of conjunctions. Coordinating conjunction means, what is meant by coordinating conjunction? Means there are three types of conjunction. Coordinating conjunction are single word that join similar words or phrase or elements. कोऑर्डिनेटिंग कंजक्शनमध्ये आपण काय करतो, त्यामधला जो टू सेंटेन्स आहेत किंवा टू फ्रेजेस आहेत, टू वर्ड्स आहे, याला इक्वल किंवा ते काय आहे की जॉईंट सिमिलर, दोन्हीही इक्वल वेटेज असतं किंवा दोन्हीही सारखे वर्ड्स असतात. म्हणजे त्याचं मिनिंग एक थोडंसं कुठंतरी सारखं आहे किंवा त्याचे इलेमेंट सारखे आहेत, त्याला आपण कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणतो. त्यानंतर सेकंड आपल्याला दिलेलं आहे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स means also join similar words, phrases or elements but exist in pairs. सबऑर्डिनेटिंग कंजक्शनमध्ये काय करतो, इथं पण आपण जॉईन करतो. जॉईन काय करतो, also join the similar words, phrases or elements but exist in pair. पण त्यामध्ये पेअर एक्झिस्ट असतात. त्यानंतर आपल्याला नंबर थर्ड दिले कोरिलेटिव्ह कंजक्शन. कोरिलेटिव्ह कंजक्शन्स, they are actually adverbs and that are used as a conjunction. म्हणजे को रिलेटिव्ह कंजक्शन्स आहेत ते काय आहेत, एक ॲक्च्युली ते ॲडवर्ब्स आहेत. म्हणजे ॲडवर्ब पण त्याचा यूज केला जातो आणि सेकंड त्याचा को रिलेटिव्ह कंजक्शन्स म्हणून पण उपयोग केला जातो. म्हणजे आपण नेक्स्ट जे बघणार आहे त्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट कोणती कोणती कंजक्शन आहेत किंवा काय कंजक्शन आहेत हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, फ्रेज और क्लॉज. फ्रेज और क्लॉज म्हणजे व्हॉट इज मीन बाय फ्रेज अँड क्लॉज. फ्रेज, इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स अँड डज नॉट हॅव अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. फ्रेज म्हणजे आपण काय म्हणतो, ग्रुप ऑफ वर्ड्स बट इट डज नॉट हॅव अ सब्जेक्ट अँड वर्ब. म्हणजे एकच शब्दाचा समूह आहे पण त्याचं कंप्लीट सेन्स मिळत नाही किंवा त्याचं कंप्लीट मिनिंग नाही किंवा त्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब पण त्यामध्ये येत नाही आहे, त्याची काही गरज पडत नाही. म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड, शब्दाचा शब्दसमूह, याला आपण फ्रेज म्हणतो. इथं दिलेलं आहे इन द टाऊन. इन द टाऊन इथं आपल्याला सब्जेक्ट नाही आहे, त्यानंतर त्यामध्ये वर्ब नाही आहे, याला आपण काय म्हणतो, पण ग्रुप ऑफ वर्ड्स, इथं शब्दाचा समूह आहे. त्यानंतर नेक्स्ट क्लॉज. व्हॉट इज मीन बाय क्लॉज. अ क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड that does have both a subject and verb. Some clauses are independent. They express a complete thought. And some clauses are dependent and they cannot stand alone. क्लॉज म्हणजेच आपण काय म्हणतो की क्लॉज इज अ लार्जर सेंटेन्स. की क्लॉज हा आपण काय म्हणतो की सेंटेन्सचा, क्लॉज हा काय आहे, सेंटेन्सचाच एक प्रकार आहे. म्हणजे त्यामध्ये एकात एक आपण काय म्हणतो की दोन सेंटेन्स असतात किंवा लार्जर सेंटेन्स. मग त्यामधलं एक सेंटेन्स काय करू शकतं की एक इंडिपेंडेंट असतं आणि दुसरं काय असतं की डिपेंडेंट. म्हणजे एक सेंटेन्स दुसऱ्या सेंटेन्सवर ते डिपेंड असतं आणि त्यातले एक आहे त्याचं स्वतःचं एक कंप्लीट मिनिंग निघतं आणि दुसऱ्याचं सेकंड सेंटेन्सशिवाय किंवा सेकंड क्लॉजशिवाय त्याचं मिनिंग निघत नाही आहे, त्याला आपण क्लॉज म्हणतो. म्हणजे क्लॉज इज अ लार्जर सेंटेन्स आणि त्यामध्ये टू सेंटेन्स म्हणजे छोटे छोटे टू सेंटेन्स या क्लॉजेसमध्ये असतात. मग काय त्यामधलं आहे, दे एक्सप्रेस कंप्लीट थॉट. त्यातले काय सेंटेन्स आहेत त्या क्लॉजमधले स्वतःचं मिनिंग एक्सप्रेस करतात इंडिपेंडंटली. पण त्यातला दुसरा जो सेंटेन्स आहे त्यातला काय आहे, तो नेक्स्ट सेंटेन्सवर डिपेंड आहे. म्हणजे दे कॅनॉट स्टँड अलोन. म्हणजे
ते जे नेक्स्ट सेंटेन्स आहे ते काय होऊ शकतं की त्याच्या इतर सेंटेन्सशिवाय किंवा दुसऱ्या सेंटेन्सशिवाय आपला मिनिंग ते एक्सप्लेन करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट, तर इथं आपल्या थोडंसं लक्षात आलेलं आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंजक्शन किंवा व्हॉट इज मीन बाय फ्रेज, क्लॉज किंवा आपण ज्या मेजर कंजक्शन आहे ते थोडंसं लक्षात आलेलं आहे. तर आपण जो आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे तो एक्झॅक्ट कुठले कंजक्शन आहेत आणि त्या कशा यूज करायचा किंवा त्याचं मिनिंग काय आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. नाव टुडे इन दिस टुडे completed the meaning and definition of conjunction.